हॅलो अँड वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया आणि सुरुवात करूया मस्त गोड पदार्थांनी. गोड पदार्थ बनवून. तर आज मला गुलाबजाम बनवायचे आहे. कारण खूप दिवस झाले फ्रीजमध्ये गुलाबजामुनचं पॅक होतं आणि वेळच नव्हता मिळत बनवायला. रोजचे कामं आणि एडिटिंग वगैरे याच्यामुळे वेळच नव्हता मिळत आणि जेव्हा पण मी फ्रीज उघडायला जायची ते पॅकेट हृदयाला दिसायचं आणि हृदयाला एवढे गुलाबजाम आवडतात की प्रचंड. आणि आता पण मला असं वाटत आहे की हे जे गुलाबजाम मी बनवून ठेवीन आणि हृदयाला लिमिट कळत नाही मग गोड खायची. तिला गोड खूपच पाहिजे. गोडसाठी तिला काही कळत नाही आपण किती खातोय आणि किती नाही. मग त्याचा तिलाच त्रास होतो. म्हणून पण मी टाळत होती. तर म्हटलं चला आज बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता तिची लुडबुड. तिला असं वाटत आहे या पॅकेटमधून काही पडलं आहे तर हे गोडच असणार. तर नुसतं ती गुलाबजामुनचं पीठ खात आहे. तर मी आता हे पीठ मळून घेते. पीठ मी दुधाने मळत आहे. दूध माझ्याकडे थोडं कमी होतं. हृदयाला मी प्यायला दिलं दुपारी तर दूध माझं लक्ष नव्हतं की दूध ठेवायचं आहे मला गुलाबजामुनचं मळायसाठी. तर मी त्यात थोडं पाणी ॲड करून मी हे पीठ मळायला घेतलं. तर काल एका ताईंची कमेंट होती की तुम्ही रेंटनी राहता का? तुम्ही कुठले आहात आणि तुमच्या घराचं रेंट किती आहे? तर आमचा हा 1 BHK आहे. बराच एवढा पाहिजे आम्हाला तेवढा आम्हाला सफिशियंट आहे. जेवढा आम्हाला लागतो आमच्या तिघांचा आता सध्या यामध्ये होत आहे मॅनेज. तर हा 1 BHK आहे. याचं रेंट ₹7,500 रेंट आहे. आम्हाला त्या 8,000 म्हणत होत्या, पण थोडं बार्गेनिंग वगैरे करून आम्ही 7,500 त्यांना मनवलं, त्या काकूंना. आणि आम्ही प्रॉपर इथले नाही आहो. आम्ही आम्ही सध्या नागपूरमध्ये राहत आहो. नागपूरमधून तुम्ही माझे व्लॉग बघत आहात. याच्या आधी मी पुणेमध्ये होती. हृदयाचे पप्पा 15 ते 16 वर्ष पुणेमध्ये जॉब करत होते. पण प्रॉपर विदर्भाकडले असल्यामुळे आम्ही त्यांना इकडली खूप ओढ होती. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण एवढ्या दूर राहतो आहे आणि घरी म्हणजे माझे सासू-सासरे जे गावाला राहतात, त्यांचं काही दुखलं सुखलं तर कधी आपण जाऊ नाही शकत. इतक्या दूर आपण राहतो आहे आणि माझे जे जाऊ-भाचरे आहे ते पण घराच्या दूर राहत आहे नोकरीसाठी. तर त्यांच्याजवळ कोणीच नाही तर ते दोघंच आहे. तर त्यांचं सुरू होतं आपण जर जवळ राहिलो, आपल्या गावाजवळ राहिलो तर आपल्याला कधी पण त्यांचा कॉल आला तर आपल्याला जाता येते. एवढ्या दुरून पॉसिबल नाही. तसं या पुणेवरून जर आम्हाला आमच्या गावाकडे जायचं म्हटलं की 13 ते 14 तास आम्हाला लागायचे पुणेवरून. तर खूप जास्त प्रवास व्हायचा. आणि दिवाळी राहिल्या, सण वगैरे काही असलं तर यावंच लागत होतं. ऑप्शनच नव्हतं आणि तिकीट पण अवेलेबल नसायच्या. तर असं होत होतं. हृदयाच्या पप्पांचं सुरू होतं इंटरव्ह्यू देणं, तर ते मॅनेज होत नव्हतं. तर लकीली हृदया झाली आणि 3च महिन्यात त्यांना इथे जॉब मिळाला नागपूरमध्ये. तर मग आम्ही पुणेमधून सगळं जो आमचा पसारा आहे, तो सगळा आम्ही नागपूरमध्ये शिफ्ट केला. आम्हाला माहीत आहे ते किती भारी गेलं सगळं इथे आणणं तिथून. तर असं आहे मैत्रिणींनो. असं आहे. मला असं वाटते की त्या ताईंचे प्रश्न आता या मधून दूर झालेले असतील. तर मी गुलाबजाम छान तळून घेतले आणि तिकडे बाजूच्या जे गॅस आहे बर्नर त्यावर मी पाक बनवायला ठेवलं. तर माझा हा 200 ग्रामचा पॅकेट होता. तर मी याच्यासाठी 1.5 ग्लास साखर आणि तेवढंच पाणी घेतलं. कारण थोडे गोडच गुलाबजाम छान वाटतात. थोडे मोठे होतात, फुगतात आणि ते रस पण पितात. तर छान वाटतात फ्लफी गुलाबजाम. तर माझे गुलाबजाम बनवून झाले होते. तर उदयाच्या पप्पांचा मला फोन आला की आज मी बाहेरच जेवण करून येणार आहे. कोणाचा तरी ऑफिसमधल्या सरांचा बड्डे असल्यामुळे त्यांना तिथेच त्यांचं पार्टीचं असं प्लॅनिंग होता. तर ते काही जेवायला येणार नव्हते. तर गुलाबजामुन झाल्या मी काय केलं माझ्यासाठी खिचडी लावली आणि हृदयाला पण खिचडी आवडते. पोळी वगैरे खायला नाटकं करते. पण भात वगैरे खिचडी वगैरे जर असली तर ती आवडीने खाते. तर मग मी खिचडीसाठी प्रिपरेशन करून घेतलं. कांदा, टोमॅटो हे सगळं प्रिपेअर करून घेतलं. लवकर जर केलं ना तर बरं राहतं. कारण मला किचनमधलं सगळं आवरून जे आहे ते एडिटिंगला बसावं लागतं आणि नाही म्हटलं तर एडिटिंगला पण मला 2 तास लागतात आणि हृदयाला पण थोडंसं चारून द्यावंच लागतं जेवण. म्हणजे एवढी मोठी नाही झाली आहे की तिला जेवायला देऊन दिलं आणि ती जेवण करेल स्वतः. तिचा खेळ चालू असतं. नुसताच खेळ करते ती कोणत्या पण गोष्टीचा.
पोळी जर खात असली तर पाण्यामध्ये डुबवणार तर काही करणार अशी ती करत असते. तर तिला पण वेळ द्यावा लागतो. आणि आता जर मी किचन क्लिनिंगचे व्हिडिओ जर बनवले तर तिच्याकडे एवढं दुर्लक्ष होते. आधी मला तिचं सगळं करून घ्यावं लागतं आणि तिला एवढी अंघोळीची सवय लागली आहे आता सकाळची. आणि जर मी किचन वगैरे क्लीन करत बसली आणि तिला जर अंघोळीला लेट झालं तर ती एवढी मागं लागते, एवढी रडते, माझ्या मागे मागे फिरते, "मम्मा माझी अंघोळ करून दे." तर असं होते मैत्रिणींनो, सगळं मॅनेज होत नाही कधी-कधी. तर मी आता काय केलं, काल जो व्हिडिओ टाकला तर काल तो मी दुपारी शूट केला, जेणेकरून हृदयाचं खाऊन पिऊन आणि झोपून होऊन जाईन. आणि तिची झोप पण त्यांचं सगळं वेळेत असते, त्यांना त्या वेळेवर झोप लागत असते, त्यावेळेवर त्यांची चिडचिड होते. तर थोडे आजीवरून कपडे मागवले होते. बघू शकता तुम्ही, हृदयाला हा फ्रॉक एवढा आवडला की ती घालूनच मागते. जेव्हा पण हा फ्रॉक काढला तर ती घालून मागते, "मम्मा हा फ्रॉक घालून दे, मला घालायचा आहे." आणि तिचं रडणं पडणं सुरू होते. तो व्हाईट कलरचा जो फ्रॉक आहे त्यावरून ते पिंक कलरचं असं काय म्हणते त्याला, डंगरी टाईप ते आलं आहे फ्रॉक. ते खूप सुंदर दिसत होता हृदयावर. खूपच क्यूट दिसत होती. आणि हे माझ्यासाठी टी-शर्ट मी एक मागवलं होतं, छान वाटत होतं. ऑफरमध्ये जर आपण घेतलं ना Ajioवरून तर आपल्याला कूपन कोड अवेलेबल होतं, तर आपण त्या कूपन जर यूज केला ना तर आपल्याला बरेच पैसे त्यावर कमी होते. तर हे Ajioचं मला आवडते. पण आणखी मी 2 टी-शर्ट आणि 1 शर्ट हृदयाच्या पप्पांसाठी ऑर्डर केले होते. पण काय झालं मैत्रिणींनो, बिलकुलच चांगली क्वालिटी आली नाही. असं मला एवढं बेकार वाटलं की मेशो तरी चांगलं प्रोडक्ट पाठवतात, पण Ajioवाल्यांनी क्वालिटी डाऊन करून टाकली आहे. बिलकुलही चांगली क्वालिटी पाठवली नाही आहे. मेशो वगैरेवरून आपण जर शॉपिंग करत असलो तर आपल्याला रिव्ह्यू वगैरे दिसतात, पण Ajioवरून असं काहीच आपल्याला दिसत नाही. ते घरी आल्यावरच आपल्याला माहीत पडते की कसं आहे आणि काय आहे. तर सगळं झालं, माझं आवरून वगैरे झालं. हृदयाचे पप्पा आले, त्यांना काही जेवायचं नव्हतंच. तर ऑल आऊट वगैरे संपलं होतं घरचं, तर चला म्हटलं एक चक्कर मारून येऊ. तर आम्ही बाहेर निघालो. हृदयाचं सुरू होतं, "माझा हात सोडा, मी एकटी धावते रोडनी." असं कसं तिला धावू देणार आहे. तर समोर जो ब्रिज दिसत आहे त्या ब्रिजपासून सरळ गेलं की तो मोठा मॉल आहे. तिथे सगळे चॉकलेट वगैरे सगळं मिळते, किराणा सामान वगैरे सगळं मिळते. हे हृदयाला माहीत आहे. तर त्या मॉलमध्ये धावायसाठी हृदयाची गडबड इथे सुरू आहे. तिथे जाऊन आपण चॉकलेट घेऊया असं हृदयाचं म्हणणं आहे. तर आम्हाला तिकडे जायचं नव्हतं, मेडिकलमध्ये जायचं होतं, तर आम्ही इकडे टर्न घेतला आणि तिला पण इकडे ओढत आणलं. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ व्लॉगमध्ये. चला तर मग बाय बाय.